मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंचा पाय खोलात. कोकाटेंच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार. 19 डिसेंबरला होणार सुनावणी. तर रक्तदाबाच्या त्रासानं कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल. धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये वापसी होण्याची चर्चा. तर कोकाटेंचं मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं 100% कमबॅक होणार. त्यांना मंत्रिपद मिळणार. करुणा मुंडेंना खात्री. तर धनंजय मुंडे भाजपमध्येही जाऊ शकतात. न्यूज 18 लोकमतला करुणा मुंडेंची एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया. नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांच्या नेतृत्वात निवडणुका होण्याची शक्यता. सना मलिकांचा चेहरा समोर करण्याचा अजितदादांचा विचार असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेससोबत चर्चा आता थांबली आहे. मुंबईत काँग्रेसला स्वबळ दाखवायचंय. तर वंचित सोबत काँग्रेसची युती होत असेल तर त्यांना शुभेच्छा. संजय राऊतांचं काँग्रेसच्या स्वबळाच्या मुद्द्यावर भाष्य. मनपा निवडणुकीसंदर्भात शिंदे फडणवीसांची चर्चा. सन्मानजनक जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. पृथ्वीराज चव्हाणांनी भारतीय सैन्याचा अपमान केला. ही कसली देशभक्ती. हा तर देशद्रोह. एकनाथ शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल. आणि वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केला होता जामीन अर्ज. सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. धनंजय मुंडे जे माजी मंत्री आहेत मात्र ते पुन्हा एकदा मंत्री होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याला कारणही तसंच आहे. माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर धनंजय मुंडे थेट दिल्लीत दाखल झाले. त्यांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असं बोललं जात असल्यानं मुंडेंनी दिल्ली गाठत अमित शहांकडे मंत्रिपदासाठी गळ घातली. खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुंडेंसोबत जाऊन अमित शहांचं दार ठोठावलं. बंद दाराआड तिघांची चर्चा पार पडली. या चर्चेनंतर धनंजय मुंडेंची सकारात्मक देहबोली बरंच काही सांगून जाते. तर मुंडे आणि शहा यांच्या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलं त्याची इनसाइड स्टोरी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघणार आहोत. या दोघांची भेट झालेली होती. तटकरे सुद्धा या ठिकाणी होते. मुंडे आणि शहा भेटीसाठी तटकरेंची मध्यस्थी पाहायला मिळाली आहे. तटकरे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. भेटी दरम्यान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची सुद्धा हजेरी होती अशी माहिती समोर आलेली आहे. तर आज दिल्लीमध्ये नेमकं काय घडलं त्याचे हे अपडेट इनसाइड स्टोरी आपण या ठिकाणी बघतोय. मुंडे आणि शहांमध्ये खलबत झाल्याची माहिती होती समोर आलेली आहे. म्हणजे एकूणच या तिघांची बैठक झाली. त्याचबरोबर मुंडे आणि शहा यांची स्वतंत्र बैठक झाली. त्यांच्यामध्ये खलबत झाली. मंत्रिपदासाठी मुंडेंची लॉबिंग पाहायला मिळतेय. तर तटकरेंना घेऊन मुंडे थेट दिल्लीमध्ये शहांच्या भेटीसाठी पोहोचले. आणि कोकाटे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आलेलं आहे. कारण कोकाटेंचं आता त्यांना ज्या पद्धतीनं शिक्षा झाली आहे त्यांचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद मुंडेंना मिळणार असल्याचं कळत आहे. दरम्यान सुनील तटकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं तेही पाहूयात. धनंजय मुंडे दिल्लीत आलेत याच्याबद्दल मला काही माहित नाही. माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही. कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय. कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे. पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन पण नाही म्हणजे काहीतरी नाही असं नाही. काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल असे असू शकतं. काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात. आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रशांत, काय सांगाल? एकूणच कोकाटेंना शिक्षा त्याच्यानंतर त्यांचं मंत्रिपद रिकामं होणार असल्याची चर्चा असतानाच दिल्लीमध्ये मुंडे पोहोचले. तिथं नेमकं काय काय घडतंय?
महत्व म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः ज्या घडामोडी होत आहे एकतर धनंजय मुंडे दिल्लीत आले होते. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण त्यांनी सर्वात प्रथम ते संसदेमध्ये गेले आणि संसदेत गेल्यानंतर त्यांनी अमित शहा जे संसद भवनामध्ये अमित शहांचं जे कार्यालय आहे खास करून संसद भवनामध्ये अमित शहांचं जे कार्यालय आहे खास करून मकरद्वारच्या बाजूला तिथे जाऊन ते 11 ते 12 या दरम्यान ते तिथे भेटीसाठी होते. त्या भेटीच्या दरम्यान सुनील तटकरे चर्चा अशी आहे की सुनील तटकरे हे त्यांना तिथे घेऊन गेले होते. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडी अत्यंत महत्वाचं हे ठरतंय की या संपूर्ण बैठकीमध्ये एकतर ज्या पद्धतीची घडामोडी झालेली आहे, एकीकडे माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. त्यांचा राजीनामा कुठल्याही क्षणी होऊ शकतो. त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट झालेला आहे. आणि याच दरम्यान धनंजय मुंडे दिल्लीत येतात. दिल्लीत आल्यानंतर जर बघितलं आपण तर अनेक घडामोडी होतात. त्यांच्या सुनील तटकरेंसोबत ते त्या घेऊन जातात. पण सोबतच प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत देखील ते दूरध्वनीवरून चर्चा करतात. दरम्यानच्या काळात ते प्रल्हाद जोशी यांची देखील भेट घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी आपला जे शिक्का आहे तो निश्चितपणे मंत्रिमंडळासाठी मांडलेला आहे आणि निश्चितपणे ते मंत्री होतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही मोठ्या बैठकी मुंबईत होणार आहेत. त्यामुळे मोठे निर्णय मुंबईत होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे प्रशांत. एकूणच फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचं दिसतंय धनंजय मुंडेंनी. त्यामुळे आता त्याच्यामध्ये यश येणार असं सध्या तरी दिसून येते. मोठे अपडेट याविषयीचे आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आता धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार म्हटल्यावर त्यांचं मंत्रिपदाचं जे किंवा राजीनामा आहे या सगळ्यांचं एक वर्तुळ पूर्ण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वर्षी 2024 मध्ये डिसेंबरमध्येच महायुती सरकार सत्तेत आलं होतं आणि त्यावेळेला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद हे धनंजय मुंडेंकडे होतं. आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर टीका झालेली होती. त्यांचा जवळचा कराड हा दोषारोपपत्रामध्ये मुख्य आरोपी म्हणून त्याचा उल्लेख आहे. आणि कृषी खात्यामधील कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. आरोग्याच्या कारणावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. खरं तर त्यांच्यावर टीका केली जात होती, राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. मात्र त्यांनी आरोग्याचं कारण दिलं होतं आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचं हे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद हे एकीकडे भुजबळांकडे गेलेलं होतं आणि त्याचबरोबर दुसरं खातं त्यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे दुसरे मंत्री म्हणजेच माणिकराव कोकाटे यांच्याकडे गेलेलं होतं. अशा पद्धतीनं दोन्ही खाती ही धनंजय मुंडेंची डिवाइड झाल्याचं आपण बघितलेलं आहे. हा पूर्ण वर्षभराचा कालावधी आपण बघितला तर त्याच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे झाले. पण त्यांना ही कृषी मंत्री पदाची लॉटरी लागली असली तरी देखील त्यांची वादग्रस्त वक्तव्य ही सतत समोर येत होती. कोकाटेंना पत्ते प्रकरण त्यानंतर भोवलं. पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे वेगवेगळी टीका टिप्पणी झाली आणि कोकाटेंचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं होतं. दत्तात्रय भरणे यांच्याकडे जे क्रीडा खातं होतं ते कोकाटेंकडे देण्यात आलं. म्हणजे कृषी खातं जे धनंजय मुंडेंकडून कोकाटेंकडे आलं, कोकाटेंकडून दत्तात्रय भरणे यांच्याकडे गेलं आणि दत्तात्रय भरणेंचं खातं हे कोकाटेंकडे आलं. मात्र आता सदनिका घोटाळ्यामध्ये कोकाटेंना शिक्षा झालेली आहे. 2025 मध्ये फेब्रुवारीमध्येच तसं तर कनिष्ठ न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा आता डिसेंबर 2025 मध्ये कायम ठेवलेली आहे. जिल्हा सत्र न्यायालयानं कोकाटेंवर आता अटकेची टांगती तलवार आहे कारण त्यांच्या नावाचं वॉरंट निघालेलं आहे, अटक वॉरंट अशी माहिती समोर आली आहे. तर कोकाटेंच्या मंत्रिपदी धनंजय मुंडेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच हे एक वर्तुळ वर्षभरामध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे यांच्याकडचं जे मंत्रिपद होतं ते कोकाटेंकडे गेलं. जरी दुसरं मंत्रिपद कोकाटेंकडे आलं असलं तरी देखील ते मंत्रिपद आता मुंडेंना मिळणार असल्याची माहिती समोर येते. मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो काही दुसऱ्या कामानिमित्त. मी वेळ मागितली होती कारण ते जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट होते कारण अनेक वर्ष ते बीजेपी मध्येही होते ना. तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. मग मला फोन कशासाठी केला असता. आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे. धनंजय मुंडे मॉरली त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या काही आज भेटीचा आणि उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा काही संबंध नाही.